नमस्कार मंडळी मित्रांनो, कोणतीही डिग्री पास असल्यास तुम्हाला या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत या ठिकाणी 3000 प्लस जागेची या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण जी संपूर्ण जाहिरात आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स यांच्या मार्फत 2025 ची जाहिरात असणार आहे। हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 26/9/2025 पासून ते 16/10/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। लास्ट डेट असणार मित्रांनो तुम्हाला 16/10/2025 असणार आहे। पेमेंट असणार आहेत ऑनलाईन 17/10/2025 पर्यंत तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर फॉर्ममध्ये काही करेक्शन असल्यास 24/10 ते 26/10 आणि एक्झाम असणार आहे टायर 1 असणार आहे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम असणार आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 पोस्ट असणार आहेत। त्यामध्ये सब इन्स्पेक्टर जीडी CAPF असणार आहे। त्यामध्ये पे स्केल असणार आहे मित्रांनो तुम्हाला लेवल 6 मध्ये 35,400 ते 1,12,000 दरम्यान नॉन गॅझेटेड ग्रुप C पदाची नॉन मिनिस्टरची पोस्ट असणार आहे। पुढची पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल यासाठी दिल्ली पोलीस अंतर्गत जाहिरात असणार आहे। यासाठी लेवल 6 मध्ये 35,000 चे 1,12,000 पे स्केल असणार आहे। ग्रुप C ची पोस्ट असणार आहे। यामध्ये जागेचं विवरण जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह यासाठी मित्रांनो तुम्हाला जागा असणार आहे। मित्रांनो तुम्हाला 142 जागा असणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला याने ओपनसाठी एकूण 14, एक्स सर्व्हिसमॅन ऑदरसाठी 8 जागा, एक्स सर्व्हिसमॅन स्पेशल कॅटेगरीसाठी 6, 10% डिपार्टमेंट कॅटेगरीसाठी 14 जागी तुम्हाला पदभरती असणार। त्याचबरोबर ह्यासाठी UR साठी 63 जागा, OBC साठी 25 जागा, SC साठी 19 जागा, ST साठी 10 आणि EWS 15 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर पुढचा आहे तो या ठिकाणी सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी दिल्ली पोलीस फिमेलसाठी मित्रांनो तुम्हाला असणार आहे। ओपनसाठी 70 जागा आणि टोटल वेकन्सी असणार आहे 70। यामध्ये UR साठी 32, OBC 17, SC 9, ST 5, EWS 7 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा आहे तो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सब इन्स्पेक्टर GD आणि CAPF ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वाधिक या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जागा असणार आहेत 2,861 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला UR साठी मित्रांनो तुम्हाला एकूण जागा मेलसाठी 1082, फिमेलसाठी 88 जागा, EWS साठी 286 जागा, जेंट्स लेडीजसाठी 20 जागा, OBC साठी 709 जागा, जेंट्ससाठी फिमेलसाठी 57 जागा, SC साठी मेलसाठी 404 जागा आणि फिमेलसाठी 30 जागा, ST साठी 193 मेलसाठी आणि 15 जागा फिमेलसाठी, अशा एकूण मित्रांनो मेलसाठी 2,651 आणि फिमेलसाठी 210 जागांची तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो तुम्हाला 286 जागा असणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला CAPF साठी 1,029 जागा, BSF साठी 223 जागा, ITBP साठी 233 जागा, CISF साठी 1,294 जागा आणि SSB साठी 82 जागांनी तुम्हाला पदभरती असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता। वय असणार मित्रांनो तुम्हाला वय 1/8/2025 रोजी वय असणार मित्रांनो तुम्हाला वय हे मित्रांनो जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला जन्मतारीख असणार आहे 2/8/2000 पासून ते 1/8/2005 पर्यंत, म्हणजे 20 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी SC ST मध्ये असेल तर 5 वर्ष, OBC मध्ये असेल तर 3 वर्ष वयाची सवलत मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला इन्स्टिट्यूशन क्वालिफिकेशन असणार मित्रांनो तुम्हाला बॅचलर इन डिग्री कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। मित्रांनो हा फॉर्म भरायचा मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला SSC.go.in ही स्टाफची नवीन वेबसाईट आहे, त्याद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। लास्ट डेट असणार मित्रांनो तुम्हाला 16/10/2025 रोजी तुम्हाला लास्ट डेट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार मित्रांनो तुम्हाला फी 100 रुपये असणार आहे। ही फी मित्रांनो तुम्हाला UR, EWS आणि OBC जेंट्ससाठी असणार आहेत आणि इतर कॅटेगरीसाठी तुम्हाला कोणतीही फी नसणार आहेत। ही फी मित्रांनो तुम्हाला 17/10/2025 पर्यंत तुम्हाला फी भरायची आहे। फी मित्रांनो क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्हाला फी भरायची। त्याचबरोबर इनकम्प्लीट असल्यास तुम्हाला ठिकाणी फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे। त्याचबरोबर मध्ये फॉर्ममध्ये करेक्शन असल्यास तर 24/10/2025 ते 26/10/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करायचे। यासाठी मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटर्स असणार मित्रांनो तुम्हाला जर वेस्टर्न रिजनमध्ये असाल तर मित्रांनो तुम्हाला पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, आनंद, राजकोट, सुरत, वडोदरा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर,
जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे एवढे एक्झाम सेंटर्स असणार आहे. यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार मित्र तुम्हाला पहिला टायर 1 पेपर 1 असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला एकूण मित्र तुम्हाला 200 प्रश्न 200 गुणाचे एक्झाम असणार आहेत. 2 तास बी असणार आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला पेपर सेकंड असणार आहेत जसे की इंग्लिश लँग्वेज कंपल्सरी असणार आहेत. 200 प्रश्न 200 मार्क आहेत. 2 तास वेळ असणार आहेत. यासाठी मित्र तुम्हाला टायर 1 आणि टायर 2 साठी मित्र तुम्हाला 0.25 निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला ॲडिशनल मार्क्ससुद्धा असणार आहे. NTSC असेल तर 10 मार्क्स, बी असेल तर 6 मार्क्स आणि ए असेल तर 4 मार्क ॲडिशनल सुद्धा असणार आहे. मित्रांनो एक्झाम झाल्यानंतर तुमच्याकडे PST आणि PET सुद्धा असणार आहेत. जसे या ठिकाणी तुमचं हाईट असणार आहे मित्र तुम्हाला मेल कॅन्डिडेटसाठी 170 सेंटीमीटर, चेस्ट फुगून 85 फुगून असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फिमेल जर असाल यामध्ये मित्र तुम्हाला PST असणार आहे. मित्र तुम्हाला या ठिकाणी PST असणार आहे. मित्रांनो हाईट या ठिकाणी SI दिल्लीसाठी मित्र तुम्हाला असणार आहेत मेलसाठी 170 सेंटीमीटर आणि चेस्ट 80 आणि फुगून 5 सेंटीमीटर असणार. चेस्ट असणार आहे. महिलासाठी हाईट असणार आहे 157 सेंटीमीटर असणार. त्याचबरोबर हाईट असणार मित्र तुम्हाला ऑल कॅन्डिडेट SI CIPFसाठी मित्र तुम्हाला मेलसाठी 170 सेंटीमीटर हाईट आणि चेस्ट 80 फुगून 5 सेंटीमीटर असणार आहेत. त्याचबरोबर फिमेलसाठी मित्र 155 सेंटीमीटर हाईट लागणार. त्याचबरोबर वेट असणार मित्र सरासरी वेटसुद्धा लागणार. त्याचबरोबर PET असणार आहेत. मेल कॅन्डिडेटसाठी मित्र PET असणार आहे 100 मीटर 16 सेकंदामध्ये, 1600 मीटर 6.5 सेंटीमीटर, लॉंग जंप 6.65 मीटर 3 चॅसमध्ये आणि हाय जंप 1.2 मीटर 3 चॅसमध्ये आणि शूटपुट 16 लेप्स 4.5 मीटर 3 चॅसमध्ये असणार. त्याचबरोबर फिमेलसाठी मित्र तुम्हाला 100 मीटर 18 सेकंदामध्ये, 800 मीटर 4 मिनिटामध्ये, लॉंग जंप 2.60 मीटर 3 चॅसमध्ये आणि हाय जंप 0.9 मीटर 3 चॅसमध्ये तुम्हाला या ठिकाणी फिजिकल ॲक्टिव्हिटीज असणार. त्यानंतर तुम्हाला फिजिकल झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी जे मेरिट लिस्ट लागणार आहेत. त्यानंतर मित्र तुम्हाला जे रेफरन्स असतात त्या रेफरन्सनुसार तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग असणार आहे. त्यामध्ये सब इन्स्पेक्टर, दिल्ली पोलीस, ITBP, CISF किंवा SSB जे काय असतात त्यानुसार तुम्हाला पदभरती मिळणार आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा असणार आहेत. जसं की तुमची एज्युकेशननुसार तुमचा डॉक्युमेंट असावे. मोड ऑफ सिलेक्शन असतात मित्र तुम्हाला URसाठी 30%, OBC EWS 25 आणि ऑदरसाठी 20% इलिजिबल क्रायटेरिया असणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला रिझन टाईप्स असणारे मित्र तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मिळून या ठिकाणी तुम्हाला टोटल मार्क्स करून तुमच्या ठिकाणी हायर जर मार्क असेल तर ठिकाणी घेण्यात येणार आहे. म्हणजे टायर 1 पेपर 1मध्ये पेपर 2मध्ये एकत्रित मार्क करून तुमच्या ठिकाणी पहिली लिस्ट लागली जाणार आहे. त्यानंतर तुमचं फिजिकल आणि डॉक्युमेंट आणि मेडिकलसुद्धा होणार आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.